हॅलो वेलकम नमस्कार आणि जोहार मित्रांनो, मी नयन कांबळी स्वागत करतोय एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो की आपण लवकरच मोटो व्लॉगिंग सेटअप करणार आहे. ऑलमोस्ट केलेलाही आहे, अर्धा सेटअप तुम्हाला दाखवलेला आहे. पण त्याच्यामध्ये कंडिशन अशी होती की आपल्याला माईकचा थोडासा प्रॉब्लेम होता. तर मी गेलो होतो काल CSTला आणि CSTवरनं आणला एक नवीन माईक. म्हणजे थोडासा स्वस्तातलाच आहे, जास्त महाग नाही. ऑनलाईन भेटतात महाग पण चांगले. पण आपण विचार केला चला स्वस्तमधलं थोडासा ट्राय करून बघू आणि त्याच्यामध्ये काय कसं होतंय, वर्क कसा करतोय ते बघूया. तर त्याच्यासाठी आज आपण करणार आहे टेस्टिंग मोटो व्लॉगिंग सेटअपसाठी. त्याच्या आधी आपल्याकडे एक बॉक्स आहे, त्याच्या बॉक्समध्ये पण भरपूर सारा कंटेंट, म्हणजे काय कंटेंट होतो काय सामान आहे. तर ते सामान पण तुम्हाला दाखवतो. एक मी माईक आणला आणि एक स्टिक आणली जे आपल्या हँडल बारवरती लागते ती, आणि बस अजून काहीतरी एक दोन वस्तू आहेत. तर त्या स्टिकवरती तर भरपूर सारे ॲक्सेसरीज आलेले आहेत. म्हणजे हँडल बारवरती लावलेला कॅमेरा माउंट आणि सोबतच मोबाईल पण माउंट होईल त्याच्यावरती. तर विदाउट वेस्टिंग मच टाईम डायरेक्ट जाऊया. माईक मी ऑलरेडी ह्याच्यामध्ये हेल्मेटमध्ये फिट केला आहे. तर आता दाखवायला थोडंसं मुश्किल होईल, पण तरी मी दाखवतो थोडंफार, जेवढं दाखवता येईल तेवढं. आणि बाकीचं मग गाडीवरती मग डायरेक्ट मोटो व्लॉग. ओके, तो काय सीधी बात नो बकवास. हा आहे आपला बॉक्स, थोडासा धुळकटलेला आहे, पण ह्याच्यामध्ये भरपूर असं सामान ठेवलेलं आहे मी. तर माझ्या सगळे ॲक्सेसरीज ह्याच्यातच आहेत. हा बघा, वरतीच दोन तुम्हाला बॉक्स दिसतील, बॉक्स के अंदर बॉक्स. आणि बॉक्स असे आहेत, हे बघा, ह्याच्यामध्ये मायक्रोफोन आहे, म्हणजे जो माईक आहे तो थोडा साईडवर रखते. हा माईक ह्याचं मी ऑलरेडी लावलेला आहे, त्याच्यामुळे कवर आहे फक्त. ह्याच्यामध्ये अडॅप्टर आहे. माझ्याकडे एक अडॅप्टर होता व्हाईटवाला, कुठे गेला, ह्याच्यातच असेल तो व्हाईटवाला अडॅप्टर होता, पण त्याच्यामध्ये थोडंसं चालत नव्हतं व्यवस्थित. तर मग मी हा घेतला. हा सॅमसंगच्या ओरिजिनलच्या फर्स्ट कॉपी आहे. तर हा पण तुम्ही घेऊ शकता. नंतर मी वर्क करतो का नाही ते सांगेनच तुम्हाला. ही केबल माझ्याकडे अशीच पडलेली होती, म्हटलं तुम्हाला दाखवून घेऊ काय काय असेच आहे. माझा हा सगळा ॲक्सेसरीज बॉक्स आहे. ह्याच्यामध्ये जे आपण माउंट घेतलं आहे, हे बघा, हे माउंट घेतलं आहे. ह्याचं हे एक लॉक आहे. तर छोटा आणि मोठं दोन लॉक येतात. तर मग मोठंवाला मला यूज नाही झालं, छोटंवाला मी हँडल बारला लावलं. हे वेगळं आहे. हे मी CSTवरनं घेतलेलं होतं, पण तुम्हाला ऑनलाईन पण भेटू शकते. 900 रुपयापर्यंत नाही, 800 रुपयापर्यंत भेटेल काहीतरी. आणि क्वालिटी गुड क्वालिटी. हे पण आपण आपला हँडलला लावू घेऊ. आता हे चीन माउंट आहे. हे चीन माउंट आता मी लावून. हे दोन हेल्मेटचे लाईट रिफ्लेक्टर आहेत, हे मी घेतलेले होते. तर आहेत हे मी ॲक्च्युली हेल्मेटला लावण्यासाठी नाही, ड्रोनला लावण्यासाठी घेतलेले आहेत. पण हेल्मेटला पण यूज होऊ शकतो काय, कारण ह्याला हे आहेत वेल क्रॉच, छोटेवाले वेल क्रॉच. हे बघा, हे पण एक माउंट आहे. माझ्याकडे आता असे दोन माउंट झाले आहेत, म्हणजे हा बघा, सेम टू सेम एकदम. हे पण आहे, हे पण आहे, कारण ह्याच्यामध्ये हे सोबतच आलं आणि हे मी नंतर आधी घेतलेलं होतं. तर मग आता हे सोबत आलं तर एक्स्ट्रा झालं माझ्याकडे. हे एक्स्ट्रा आहे. हे मी काल हेल्मेटच्या कॉलरचा माईक कॉलरचा आहे. तर हे मी काल तोडलं, कारण इथून ती वायर निघत नव्हती, तो तुटला. आता हे काही यूजफुल आहे नाही, पण तरी ठेवतो मी. हे साधंवालं अडॅप्टर, हे स्क्रू माहीत नाही कुठले आहेत माझ्याकडे. हे एक अजून टाईप स्विच टू USB केबल, आणि हे माझा मायक्रोफोन, जो की आज मी यूज नाही करत आहे. ठीक आहे. ओके, तर आपल्यासाठी आज कामाच्या गोष्टी कोणत्या आहेत? हे आहे, हे आपण हँडल बारवरती लावू आणि तुम्हाला थोडेसे सिनेमॅटिक शॉट घेऊन दाखवू त्याच्यामधून, म्हणजे समोरनं पण तुम्हाला दिसेल कसं आहे ते. आणि हे हेल्मेट आहे, ह्याच्यामध्ये आपण माईक ऑलरेडी लावलेला आहे. माईक तुम्हाला दाखवतो, आता दिसेल का नाही काही आयडिया नाही, पण हे बघा, इथं वरतीच निघाली वायर. तर हे बघा, मायक्रोफोन इकडे आहेत. हा जो आहे तो माझा इंटरकॉमचा मायक्रोफोन आहे, आणि हा जो आहे तो माझा माईकचा आहे. तर मला चिपकायची गरज नाही लागली, कारण मायक्रोफोनचा इथं मी ह्याच्यामध्ये थोडंसं ॲडजस्ट केलं त्यांना दोघांना. एकमेकमध्येचा गोवा आहे, गोवा. तर त्यासाठी हा एकमेकामध्ये लावला आहे मी. आता जाऊया आपण हेल्मेट राईड करून बघूया, आणि हा आवाज कसा देतो हा माईक ना, 200 रुपयाचा माईक, बघूया. राईट गाईज, तर सगळ्यात पहिले तर आपण ह्याच्यावरती माउंट करून घेऊ हँडल बारवरती, आणि मग तुम्हाला दाखवतो की इसका लुक कैसा है और इसका काम क्या है. ठीक आहे. तर हे इथं लूज केलं ना, आता मला ह्या कॅमेरा पकडायला जमत नाही, मी फटाफट माउंट करतो आणि मग तुम्हाला दाखवतो. हे हमारे देश के भावी क्रिकेटर, ओ या यस, आणि आमचे ते काका चाललेच वाटतं कुठेतरी. चलो गाईज, झालं रेडी आपण. आणि हे बघा, आज गुढीपाडव्याची सगळ्यांना सुट्टी आहे, तर पोरं खेळत आहेत क्रिकेट वगैरे, मजा करत आहेत. आणि मला काही सुट्टी नाही बाबा, तर आपण असं ग्लोवचे मी स्ट्रॅप नाही लावणार, असंच यूज करेन. तुम्हाला पण थोडासा झक्कास व्ह्यू आला पाहिजे ना, एकदम रावस व्ह्यू. माईकमधून आवाज कसा येतोय माहिती नाही मला, पण वायझर ओपन आहे सध्या. थोडं जाऊ आपण, थोडा लांब गेल्यानंतर वायझर बंद करू आणि मग तुम्हाला आवाज ऐकवू. ठीक आहे. तर इधर से ऐसा राउंड मार के आते हैं अपन, आणि थोडंसं स्पीडमध्ये पण टेस्ट करेन. चलो, ए हटो बे.
तर निघालो आपण आता आणि ह्या साईडनं जाऊ. त्या दिवशी पण मी तुम्हाला ह्याच रूटने दाखवलं, तर तेव्हा आवाज येत नव्हता. आता वायझर ओपन आहे, वायझर ओपनवर आवाज कसा येतो काय माहिती नाही. गेल्यावर मी चेक करेनच तसं. हे आहे CKT कॉलेज, ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी. बाकी इकडचे पण बरेच पोरं बघत असतील मला, कारण आपल्याकडची आहेत पोरं इकडे. आणि हे CKT कॉलेज आहे इकडे, आणि हे इकडं पोरींचं हॉस्टेल आहे गव्हर्मेंट, आपल्या ST पोरींचं गर्ल्स हॉस्टेल. ठीक आहे. तर क्वालिटी आ रही है कि नहीं पता नहीं. माइक तो कनेक्ट है वैसे, आणि मी कॅमेरा चालू केला आहे का नाही. हां, कॅमेरा चालू केला आहे, नाही तर मला वाटतं कॅमेरा बंद आहे. कॅमेरा चालू है, निकलते हैं, देखते हैं बच्चों. फार दिवसातनं माझा ही होती DJ Action 2ला कॅमेराला माईक नव्हता, पण तेव्हा माझं हेल्मेट जुनं होतं, त्याच्यामुळे त्या हेल्मेटमध्ये लागायचं. सध्या वायझर ओपन ठेवूनच बोलतो आहे. जुन्या हेल्मेटमध्ये आवाज आरामात यायचा. हे हेल्मेट कसं थोडंसं पॅक आहे, आणि मग ह्याच्यातनं आवाज थोडासा कमी येतो बाहेर. तर तशा गोष्टीमुळे थोडासा होतो विषय. ओ दीदी आ रही है रे बाबो, डर के रहो. आता मी माईक वायझर अजून ओपन आहे बऱ्यापैकी, 50-60च्या स्पीडला गाडी चालवली. आता वायझर आपण बंद करू. ठीक आहे, आवाज बंद. आता वायझर बंद केलं आहे मी, आणि बघूया, थोडासा खेचूया गाडीला. 60-70 आणि आता 80वरती गाडी गेलेली आहे. 80वरती आवाज कसा येतो माहिती नाही. वाइंड खूप जास्त येत असेल, विंड खूप जास्त येतं. विंड नॉईज रिड्यूस करायला काय 200 रुपयाच्या माईकमधून काय एक्सपेक्ट करणार. पण जर होत असेल बऱ्यापैकी तर मग ठीक आहे. सिग्नल लागलेला आहे, रुकना तो पडेगा दोस्त. 3, 2, 1 लेट्स गो. गाडीला तर मी थोडं आता पळवणारच आहे, कारण मला टेस्ट करायची आहे थोडीशी हाय स्पीडवरती माईक टेस्टिंग. ठीक आहे, हाय स्पीड म्हणजे 70-80. नॉर्मल माझा स्पीड असतो 80-90. या बेबे. आणि जेव्हापासून टायर टाकलेत ना मित्रांनो, गाडी चालवायला जो कॉन्फिडन्स येतोय ना, उल्लल्लल्ला, हा खतरनाक, जबरदस्त. ये 80 क्रॉस केलेली आहे आपण. 80, 82, 83, 84. रस्ता काय एवढा हे नाही. मी काय याच्यापेक्षा जास्त गाडी जास्त पळवतही नाही आहे. इथूनच गाडी खाली उतारणार आता, त्याच्यावर सीधा जाते. ह्या साईडने जाऊन तिकडं जाऊ. नको उगाच लफडा होऊन जाईल. इथूनच जाऊ. गाडी रिझर्व लागून 2.5 किलोमीटर झालेलं आहे, आणि आता पेट्रोल टाकावं लागेल. पेट्रोलला पण गर्दी जास्त असते आजकाल. त्या हायवेच्या पेट्रोल पंपवरती जावं लागेल असं वाटतं. सिटीच्या पेट्रोल पंपमध्ये खूप जास्त गर्दी असते, आणि इकडे हा एकमेव पेट्रोल पंप आहे. आईला कमाल, इथे गर्दी नाही आज. टाकू शकतो मी जाताना. ठीक आहे, नंतर जाताना टाकन. आता जाऊन आणि कॅमेरा क्वालिटी तर माईक क्वालिटी चेक करन, आणि मग बघन की कसा आउटपुट आला आहे आपल्याला. 70-80च्या स्पीडला पण गाडी चालवली, थोडीशी कमी स्पीडला पण गाडी चालवली, आणि हा नॉर्मल सिटीच्या स्पीडला एवढीच गाडी चालते नॉर्मल स्पीडला. तर नॉर्मल स्पीडला अशी गाडी चालली. समोरनं वाईड अँगलमध्ये व्ह्यू येत असेल. आणि आता आपण जाऊया, इथून हॉस्टेलपर्यंत जाऊया आणि बघूया कसा आउटपुट येतो. गाईज राईड कंप्लीट, आणि आता जाऊन बघूया आपल्या ऑडिओची क्वालिटी कशी येते. ठीक आहे मित्रांनो, फायनली जो आपला प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला आहे असं मला वाटते. आणि हां, 250 रुपये 200 रुपयाच्या माईकमध्ये काम 2500 का हुआ आहे. मतलब 25 से 2000च्या माईकचे क्वालिटी आहे त्या माईकमध्ये. एवढ्या स्पीडला नेला मी. ठीक आहे, 80, 70, 80, 90चा स्पीड माझा नॉर्मल असतो, म्हणजे ॲव्हरेज स्पीड. तर त्या हिशोबाने मला तो आवाज इनफ वाटला. आणि तुम्हाला कसा वाटला ऑडिओ वगैरे. आणि हां, नवीन माईक घ्यायचा असेल तर हा माईक तुम्ही घेऊ शकता. काय लिव्हेरिया काय काहीतरी आहे नाव, मला एवढं लक्षात नाही, मी टाकेन नंतर डिस्क्रिप्शनमध्ये. तर तो माईक घेऊ शकता. मोटो ब्लॉगिंग स्टार्ट करायची असेल तर 200 रुपयामध्ये काम 25. अडॅप्टरवर डिपेंड आहे, थोडंसं अडॅप्टर चांगलं घ्या. आणि माझं अडॅप्टर 200 रुपयाचं, माईक 200 रुपयाचं, 400 रुपयात काम होऊन गेलं. तर व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, आणि बाईक लवर असतील त्यांनी कमेंटमध्ये बाईक नक्की टाईप करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, राईड सेफ करा. आणि मोटो ब्लॉगिंग पण आता लवकरच बघायला हळूहळू भेटणार आहेत. माझे मागचे मोटो ब्लॉगिंग खराब झाल्या. 2 मोटो ब्लॉग शूट केले होते, दोन्ही काम 25 झाले त्याचं, कारण माईक नव्हता त्याच्यामुळं.
तर आता होईल, ठीक आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या, भेटतो.